मित्रांनो, तुम्ही जर 2027 मध्ये LLB CET देणार असाल आणि 99% तुमचं टार्गेट असेल, तर फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर तो अभ्यास तुम्ही कुठून करताय हे पण तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. जे टॉप रँकर आहेत ते काही वेगळं करत नाहीत, ते फक्त योग्य बुक्स निवडतात, फोकस करतात आणि त्या बुकमधून परीक्षेची तयारी करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसाठी असणारा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पॅटर्न, सिलेबस, एक्सपेक्टेड डेट्स, महत्त्वाची पुस्तकं डिस्कस करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर एक चुकीचं बुक तुम्ही निवडलं तर सीईटी मध्ये तुमच्या रिझल्टवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तर महाराष्ट्र लॉ सीईटी 2027 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 22 जून पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ, या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये दिल्या जाणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्टर करून तिथे महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर हा कोर्स सर्च करा आणि कोर्सला जॉईन करा. जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ग्लोबल ऑनलाईनच्या विद्यार्थ्याप्रमाणेच परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर सगळ्यात सुरुवातीला आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात. 3 इयर LLBच्या विद्यार्थ्यांकडे ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी त्यांच्या फायनल इयर मध्ये आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही सीईटी देऊ शकतात. जर विद्यार्थी ओपन EWS, SEBC किंवा ऑर्फन कॅटेगरी मधून येत असेल तर त्याला फायनल इयर मध्ये 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स असावेत. VJNT, NTB, NTC, NTD आणि SBC तसेच OBCच्या विद्यार्थ्यांना 42% मार्क्स त्यांच्या फायनल इयर मध्ये असणं गरजेचं आहे. तसेच जे विद्यार्थी 5 इयर सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांची 12वी झालेली असावी किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन म्हणजेच डिप्लोमा जरी झाला असला तरी ते विद्यार्थी या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत. अगेन ओपन EWS, SEBC, ऑर्फन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% मार्क्स असावेत. SC STच्या विद्यार्थ्यांना 40%, तर VJNT, NTB, NTC, NTD, SBC आणि OBCच्या विद्यार्थ्यांना 42% मार्क्स कमीत कमी असणं गरजेचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन मध्ये आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 12वी मध्ये आवश्यक मार्क्स जर नसले तर त्यांना सीईटी मध्ये अगदी 100% मिळून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे ही इलिजिबिलिटी व्यवस्थित चेक करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढे जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर या परीक्षेमध्ये टोटल 120 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क असतो. म्हणजे टोटल 120 मार्कांची ही परीक्षा आहे आणि 2 तासामध्ये तुम्हाला हा पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा असतो. तसेच या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही हा पेपर देऊ शकता आणि हा पेपर ऑनलाईन पद्धतीचा होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅक्सिमम मॉक टेस्ट वरती फोकस करणं गरजेचं आहे. कारण मॉक टेस्ट वरती जर फोकस केलं तर आणि तरच तुमचा स्पीड बिल्ड होईल आणि हेच परीक्षेचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात आणि ह्या मॉक टेस्ट सुद्धा ऑनलाईन स्वरूपाच्या असतात. त्यामुळे तुमचा स्पीड बिल्ड होण्यासाठी या बॅच मध्ये तुम्हाला मदत होते. या परीक्षेमधील सेक्शनचं वेटेज पाहूयात. 3 इयर आणि 5 इयर सीईटी मध्ये विषयांचं वेटेज वेगवेगळं आहे. लीगल ऍप्टिट्यूड हा विषय जो आहे 3 इयर LLB मध्ये 24 मार्कला विचारला जातो, 5 इयर LLB मध्ये 32 मार्कला विचारला जातो. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स 3 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला विचारतात, 5 इयर मध्ये 24 मार्कला विचारतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर 24 मार्क्स आणि 5 इयर मध्ये 32 मार्कला हा सेक्शन विचारतात. इंग्लिश लँग्वेज 3 इयर साठी 40 मार्कला आहे आणि 5 इयर साठी 24 मार्कला आहे. तेच जर आपण बेसिक मॅथमॅटिक्सच्या बाबतीत पाहिलं तर 3 इयर सीईटी मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स वरती क्वेश्चन्स नसतात, पण 5 इयर सीईटी मध्ये 8 मार्कचे क्वेश्चन्स बेसिक मॅथमॅटिक्स वरती विचारले जातात आणि या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुमची तयारी करून घेतली जाईल आणि तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या महत्त्वाच्या डेट्स जर आपण पाहिल्या तर नोव्हेंबरमध्ये सीईटी सेल आपल्याला या परीक्षेचं शेड्यूल देते. रजिस्ट्रेशन हे जानेवारीमध्ये सुरू होतात. तुमच्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड हे परीक्षेपूर्वी 10 दिवस दिले जातात. 5 इयर सीईटीची एक्झाम आणि 3 इयर सीईटीची एक्झाम ही एप्रिल मे या 2 महिन्यांमध्ये घेतली जाते. आपली ही परीक्षा या 2 महिन्यामध्येच 2027 मध्ये होणार आहे. म्हणजे साधारणतः आपल्याकडे आता फक्त 9 महिने शिल्लक आहे आणि या 9 महिन्यामध्ये तुम्ही जर या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास केला तर आणि तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणं शक्य आहे. अगदी आत्तापासूनच या परीक्षेचा तुम्ही अभ्यास सुरू करा, जेणेकरून मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळवता येईल आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई असेल किंवा ILS पुणे असेल अशा कॉलेजेसमध्ये
तुमची सीट अगदी आत्ताच सिक्युअर होईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी विद्यार्थी अगदी 2-2 वर्षांपासून अभ्यास करतात. त्यामुळे एक्झाम डेट जाहीर झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा हॉल तिकीट आल्यानंतर जर तुम्ही हा अभ्यास सुरू करत असाल तर नक्कीच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे या परीक्षेमध्ये यश मिळणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे आत्ताच व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि या परीक्षेचं प्रिपरेशन सुरू करा. आता हे प्रिपरेशन सुरू करण्यासाठी आपण महत्त्वाचे पुस्तकं डिस्कस करूयात. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सेक्शन आहे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग. तर या विषयाचं प्रिपरेशन करण्यासाठी R.K. गुप्ता यांचं लीगल ॲप्टिट्यूड फॉर द क्लॅट अँड अदर लॉ एंट्रन्स एक्झामिनेशन हे बुक तुम्ही रेफर करू शकता. AP भारद्वाज यांचं लीगल अवेअरनेस अँड लीगल रिझनिंग हे सुद्धा बुक चांगलं आहे. त्यानंतर युनिव्हर्सल्स पब्लिकेशनचं युनिव्हर्सल्स गाईड टू क्लॅट अँड LLB एंट्रन्स एक्झामिनेशन हे पुस्तक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तसेच जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्ससाठी NCERTचे हिस्ट्री, जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्सचे बुक्स तुम्ही रेफर करा. करंट अफेअर्ससाठी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, द टेलिग्राफ हे जे न्यूजपेपर आहेत ते डेली रेफर करायला विसरू नका. त्यानंतर जे मंथली करंट अफेअर्सचे मॅगझिन्स येतात ते सुद्धा तुम्ही प्रिपरेशनसाठी यूज करू शकता. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. तर या सेक्शनचं प्रिपरेशन करत असताना M.K. पांडे यांचं ॲनालिटिकल रिझनिंगचं बुक तुम्ही रेफर करू शकता. R.S. अग्रवाल यांचं मॉडर्न अप्रोच टू द लॉजिकल रिझनिंग हे बुक सुद्धा तुम्ही रेफर करायला हवं. तसेच इंग्लिश या विषयासाठी रेनन मार्टिन यांचं वर्ड पॉवर मेड इझी, फेलिसिटी ओडेल यांचं इंग्लिश वोकॅब्युलरी इन यूज, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन हे बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तसेच जे विद्यार्थी 5 इयर LLB CET देत आहेत त्यांनी NCERTचे 10वी पर्यंतचे जे टेक्स्ट बुक आहेत ते रेफर करणं गरजेचं आहे. कारण या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते 10वी पर्यंतच्या लेवलचे असतात आणि युजली NCERTचा सिलेबस इथे फॉलो केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व सेक्शनसाठी एकच बुक हवं असेल तर नक्कीच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ CETचं बुक रेफर करायला विसरू नका. कारण या बुकमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करून दिलेला आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये इथे तुम्हाला थिअरी मिळणार आहे. त्यासोबतच प्रिव्हियस इयरचे ऍक्च्युअल PYQ तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. कारण प्रिव्हियस इयरचे PYQs हे युजली मेमरी बेस्ड सगळीकडे असतात, पण या बुक्समध्ये तुम्हाला ऍक्च्युअल PYQ दिले जातील. या बुक सोबत तुम्ही ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचंच 25 सराव प्रश्नपत्रिका असणारं बुक सुद्धा रेफर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्नांचा संच दिला आहे. थोडक्यात लॉ CET साठी मोस्ट रिलायबल आणि ऑल इन वन रिसोर्स असणारं बुक जे आहे ते म्हणजे ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ CETचं बुक. आणि आता हे बुक तुम्हाला मराठी सोबत इंग्लिश माध्यमामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून ही CET देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे बुक्स तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल असतील. आणि हे सर्व बुक तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करा आणि या CETचं प्रिपरेशन अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच 22 जून पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. त्यासाठी प्ले स्टोअरवरती जा, तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये महाराष्ट्र 5 इयर CET किंवा 3 इयर LLB CET हा कोर्स सर्च करून जॉईन करा. आणि जर तुम्हाला जॉईनिंगमध्ये काही इश्यू येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.